संपूर्ण देशामधील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. 1 ऑगस्टपासून तुमच्या खात्यामध्ये एवढीच रक्कम ठेवता येणार आहे. जास्त जर सापडली तर दंड कापण्यामध्ये येणार आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या मोठे बदल करण्यामध्ये आले असून सर्व खातेधारकांसाठी नवीन नियमावली आता लागू झाली आहे. देशामधील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमधील ग्राहकांसाठी हे बदल अत्यंत महत्त्वाचे आहे. येणाऱ्या 1 ऑगस्टपासून या नवीन नियमांची कडक अंमलबजावणी सुरू होणार असून ग्राहकांनी आपल्या खात्यांच्या व्यवहारांबाबत आता अधिक सावध राहणं गरजेचं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. तुमचा आता डायरेक्ट खात्यामधून दंड सुद्धा कापला जाऊ शकतो. जर या रकमेपेक्षा जास्त तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली किंवा रक्कम दिसली तर मग किती आहे नेमका आकडा हे देखील पाहून घेणं आता गरजेचं आहे. बघा, बँकिंग व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारकडून नवीन बदल करण्यामध्ये आले आहे. यामध्ये मिनिमम बॅलन्सच्या नियमासह खात्यामध्ये ठराविक रक्कम ठेवण्याचे निर्बंध घालण्यामध्ये आले आहेत. तर मग आता लक्षामध्ये घेत चला, जर तुमच्या खात्यामध्ये या नियमापेक्षा जास्त जर रक्कम आढळली किंवा व्यवहारांमध्ये अनियमितता दिसली तर 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. बँकिंग ग्राहकांनी आता आपल्या बँक खात्यावरील व्यवहारांची अधिक बारकाईने तपासणी करावी. कारण की बघा, अनेकदा आपण एकापेक्षा जास्त बँकामध्ये खाते उघडतो पण ती अद्ययावत ठेवण्याकडे दुर्लक्ष करतो. नियमांचे पालन न केल्यास खात्यातील पैसे जप्त होण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते. अशी ताकदी शासनाच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. त्यामुळे आपल्या खात्याची सत्यस्थिती किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्ही एकदा नक्कीच तपासून घ्या, तुमच्या खात्यामध्ये रक्कम किती आहे. बघा, या रकमेपेक्षा जास्त रक्कम जर तुमच्या अकाउंटमध्ये आढळली तर मग तुमचे 5,000 रुपये दंड कापला जाऊ शकतो. खातेधारकांसाठी आता मोबाईल नंबर लिंकिंगचे नियम अधिक कडक करण्यामध्ये आले आहे. एकाच मोबाईल नंबरवर अनेक बँकांची खाते लिंक असल्यास यावर सायबर सुरक्षिततेचा धोका वाढू शकतो. हे ओळखून सरकारने आता प्रत्येक खात्यासाठी वेगळा मोबाईल नंबर जोडायचे सुचवले आहे, जेणेकरून कोणत्याही फसवणुकीच्या प्रकारामध्ये ग्राहकांचे नुकसान होणार नाही आणि व्यवहार सुरक्षित राहील. ग्राहकांनी आपल्या निष्क्रिय बँक खात्याबाबत सतर्क राहणं आवश्यक आहे. अनेक ग्राहक एखाद्या सरकारी योजनेसाठी खाते उघडतात आणि नंतर ते वापरणे बंद करतात. चोरटे अशा पडीक खात्यांचा गैरवापर करून बेकायदेशीर व्यवहार करण्याची शक्यता ठेवतात. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून वापरले न गेलेले खाते लवकरात लवकर बंद करून घेणे आता ग्राहकांसाठी हिताचे ठरणार आहे. तर मग ग्राहकांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. नागरिकांनी 10 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांबाबत सावधानता बाळगावी. 10 लाखांपेक्षा जास्त व्यवहारांवर आता आयकर विभागाची विशेष नजर असणार आहे. अशा व्यवहारांचे कागदपत्रे, पुरावे किंवा उत्पन्नाचा स्रोत सिद्ध करणे आता अनिवार्य झाला आहे. पुरावा नसल्यास सरकार रक्कम जप्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थित ठेवा. असं देखील आता आपण म्हणलो तर जास्त काय हरकत पडणार नाही. ग्राहकांनी आता बँक खात्यामधील शिल्लक रकमेच्या मर्यादेबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. प्रत्येक बँकेसाठी एक ठराविक मर्यादा निश्चित करण्यामध्ये आली असून त्यापेक्षा जास्त पैसे खात्यामध्ये ठेवल्यास दंड होऊ शकतो. बँक नियमांचे हे उल्लंघन टाळण्यासाठी आपल्या बँकेच्या नियमावलीची माहिती बघा व शाखा व्यवस्थांकडून वेळेमध्ये मिळवून घ्या आणि दंडापासून स्वतःचा बचाव करा. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या बँकधारकांनो, रिझर्व्ह बँकेचे मागील 8 ते 10 वर्षांच्या व्यवहारांची तपासणी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. मागील व्यवहारांमध्ये काही त्रुटी आढळल्यास ग्राहकांना थेट आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. त्यामुळे तुमचे बँक स्टेटमेंट आणि व्यवहारांचा ताळमेळ बसत असल्याची खात्री आत्ताच करून घ्या. नियमांचे पालन केल्यास भविष्यातील कोणत्याही कायदेशीर अडचणीतून तुमची सुटका होऊ शकते. तर मग आता लक्षामध्ये घ्या, खातेधारकांनी आपल्या खात्यावर किती पैसे जमा होतात आणि किती काढले जातात याकडे विशेष लक्ष द्यावे. मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम भरताना
किंवा काढताना आता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. सरकारी योजनेचे पैसे किंवा इतर उत्पन्न जमा करताना नियमांचे पालन करणे आता सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक किंवा महत्त्वाचं मानले जात आहे. बँक व्यवहारांवर सरकारचे बारीक लक्ष असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. जर व्यवहारामध्ये जर काही संशय जर निर्माण झाला किंवा आढळला तर कोणत्याही पूर्वसूचना न देता खाते बंद किंवा पैसे जप्त केले जाऊ शकतात. त्यामुळे खातेधारकांनो आता लक्षपूर्वक बघत चला. आपल्या आर्थिक व्यवहारांना कायदेशीर स्वरूप देणे आता अनिवार्य झाले आहे आणि सर्वांनी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. सर्व ग्राहकांनी लक्षामध्ये ठेवावं, एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असल्यास सर्व खात्यांचे आधार आणि पॅन लिंकिंग आता बंधनकारक करण्यामध्ये आलं आहे. चुकीच्या KYCमुळे पैसे अडकू शकतात किंवा व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे तातडीने बँकेमध्ये जाऊन आपल्या सर्व खात्यांची KYC प्रक्रिया पुन्हा एकदा तपासा आणि आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा. ऑनलाईन व्यवहारांवरही आता मर्यादा आहे. मर्यादेपेक्षा जास्त ऑनलाईन व्यवहार केल्यास बँकेकडून अतिरिक्त शुल्क किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते. बघा, त्यामुळे आपल्या बँकेच्या नियमावलीनुसार दररोज किती व्यवहार करता येईल याची माहिती घेणे आता प्रत्येक ग्राहकासाठी हिताचे ठरेल. ऑनलाईन सुरक्षितता राखण्यासाठी आणि अनावश्यक दंड टाळण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तर मग ग्राहकांनो आता लक्षपूर्वक फक्त चला. सर्व खातेदारांना विनंती आहे, या नवीन बँकिंग बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बँकेच्या सर्व सूचनांचे पालन करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक तपशील किंवा OTP शेअर करू नका. आपल्या कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक राहणे हाच एकमेव पर्याय आता उपलब्ध राहिला आहे. त्यामुळे सावधगिरीने व्यवहार करा. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, येणाऱ्या 1 तारखेपासून सर्व नवीन नियम अंमलात येतील. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थेट बँकेच्या अधिकृत शाखेशी संपर्क साधा. रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सचे पालन करून आपले खाते सुरक्षित ठेवा आणि कोणताही दंडात्मक कारवाईपासून स्वतःचा बचाव करा. बँकेच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि व्यवहार करताना सतर्क राहा. हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आल्या. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व खातेदारांनी आपले आधार लिंक असल्याची खात्री करून घ्या, अन्यथा खाते बंद केले जाऊ शकते. सरकारचे हे नियम ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठीच आहे. त्यामुळे वेळेमध्ये नियमांचे पालन करून होणारा दंड टाळा आणि आपल्या आर्थिक व्यवहारांना पूर्णपणे कायदेशीर सुरक्षित बनवा. कोणत्याही अडचणीच्या वेळी बँक शाखेशी संपर्क साधा. तर मग आता किती रक्कम नेमकं बँकेमध्ये शिल्लक असावी? कमीत कमी तुमच्या खात्यामध्ये 10 लाख रुपयाची पेक्षा जास्त रक्कम नसायला पाहिजे. जर असतील तर मग डायरेक्ट दंड देखील कापला जाऊ शकते. आता पुढील येणाऱ्या 1 ऑगस्टपासून हे नियम लागू करण्यामध्ये येणार आहे. आणि ग्राहकांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला जोडून राहा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.